27 मे रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने लायन्स क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक पारसभाई जैन यांच्या लग्नाच्या 52व्या वाढदिवसानिमित्त खेड सुसेरी येथील भाजी विक्री व्यवसाय करणारी महिला अनिता अनंत पिंपरे यांच्या उदरनिर्वाहासाठी घरगंटी भेट स्वरूपात देण्यात आली। लायन्स क्लब आजपर्यंत असे नेहमीच वेगवेगळे उपक्रम, लोकोपयोगी उपक्रम आणि सामाजिक सेवा देत असलेली संस्था खेडमध्ये प्रसिद्ध आहे। तर खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी देखील आपल्या भाषणात या लायन्स क्लबचा उल्लेख करत या संस्थेचे कौतुक देखील केले। तर गौसभाई यांनी लायन्स क्लब करत असलेल्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केलं। पंचायत समितीचे बीडीओ भाणसाहेब यांनी देखील लायन्स क्लबच्या नवनवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात प्रशासन तसेच लायन्स क्लब एकत्रितपणे सामाजिक उपक्रम राबवेल असं वक्तव्य केलं। त्याचाच हा एक भाग म्हणून या महिलेसाठी घरगंटी उपलब्ध करून देण्यात आली। तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, माजी नगराध्यक्ष बाबूशेठ शिखले, खेड पंचायत समितीचे बीडीओ भाणसाहेब, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गौस खतीब, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन, मनसे सचिव संतोष नलावडे, खेड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर नादगावकर, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, ओमकार गोंदकर, निनाद गांधी, संतोष शिंदे, प्रवीण पवार, आदित्य चिखले, जितेंद्र भिलारे, नईम चौगले आणि मान्यवर उपस्थित होते। लायन्स क्लब खेड सिटीच्या माध्यमातून आज लायन पारसमल जैन यांच्या लग्नाच्या 52व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज आर्थिक विकासापासून वंचित असलेल्या, क्षमता असलेल्या एका गृहिणीला घरघंटी दिली आणि लायन हे कार्यक्रम करत नसून त्यातून समाजाभिमुख एक संस्कार रुजवण्याचं काम करतं हे सिद्ध केलंय। भूक लागलेल्या माणसाला आपण मासा दिला की भूक त्याची त्या दिवशी पुरती थांबते आणि दुसऱ्या दिवशी तो परत मागायला लागतो। त्यापेक्षा त्याला जाळं द्यावं आणि मासेमारीची कला द्यावी, जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह तो स्वतःच करेल। हा एक नवे संस्कार अशा उपक्रमाद्वारे संपूर्ण समाजाला संदेश दिलेला आहे, या संस्काराचा संदेश दिला आहे आणि अशाच उपक्रमाची मला वाटतं गरज आहे। खरंच लायनच्या या टीमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। लायन रोहन विचारे, आम्हाला बऱ्याच वेळा सगळ्या कार्यक्रमाला पाहुणा कोण बोलवावं असं वाटत असतं, पण 15 मिनिटात आपल्या एका वेगळ्या संघटन कौशल्याने आपल्या वाणीमुळे 10 पाहुणे उभे कसे करायचे हे लायन रोहन विचारनंच कळतं आणि ती त्यांना कला आहे। आणि म्हणून लायन रोहन विचारे, तुम्ही असं संघटन करून असा समाजावरती एक संस्कार रुजवण्याचं काम करा, हे फार गरजेचं असतं। आणि अशाच आर्थिक विकासापासून क्षमता असलेल्या ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांना आर्थिक विकासापासून वंचित राहिलेल्या प्रत्येकाचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी तुम्ही बळ द्या। लायनचा खऱ्या अर्थाने संपूर्णपणे समाजोपयोगी काम केलं असं मला वाटेल। धन्यवाद।